नमस्ते. आजचा व्हिडिओ आपल्याला कोणत्या बघायचा आहे? तर आपली जी येणारी राज्यसेवा पूर्व 2024 आहे. त्यातला महत्त्वाचा एक पॉइंट आपला कोणता? तर राज्य निर्मिती. याच्या संदर्भातला आजचा व्हिडिओ आहे. तो आपल्या कंबाईनला सुद्धा उपयोगी पडणार आहे. यात आपण डिस्क्रिप्टिव्ह जास्त पाहणार नाही. फक्त त्यातले 3 पॉइंट जे फॅक्च्युअल आहेत तेवढेच पाहिजेत. एक 10-15 मिनिटं, 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ. तर त्यातले 3 पॉइंट आपण कुठले पाहणार आहेत? जे मागे येऊन गेले तर त्याच्यावर रिपीट आपल्याला क्वेश्चन येतोय. तर कुठले? आर्टिकल 2, 3 यातला डिफरन्स, आर्टिकल 4 मध्ये काय सांगितले आणि त्या संदर्भात आलेलं आहे क्वेश्चन. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे राज्य निर्मितीचं विधेयक कसं मांडलं जातं, त्या संदर्भात आलेला क्वेश्चन आणि ते मांडण्याच्या तरतुदी. हा आपला झाला दुसरा पॉइंट. आणि तिसरा पॉइंट आपण काय बघणार आहे? तर जी आपली राज्यक्रमानं निर्माण झाली ती लक्षात कशी ठेवायची विदाउट ट्रिक किंवा त्याच्या संदर्भात जे काही त्यावेळेच आपण एन्व्हायरमेंट लक्षात घेणार आहे आणि ती लक्षात कशी राहतील हे पाहणार आहे. तर हे आपले 3 पॉइंट आहेत आणि या तिन्ही पॉइंटला राज्यसेवा प्रिलिमला क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. आणि राज्य निर्मितीवर क्वेश्चन आला तर याच परत पॉइंटला क्वेश्चन येणार आहे. तर त्यातला आपला पहिला पॉइंट पाहूयात आपण आर्टिकलचा. त्या आर्टिकल संदर्भात काय करायचंय? तर आर्टिकल संदर्भात सुरुवातीला आपण क्वेश्चन बघूयात की कुठला आलेला. तर या आर्टिकल संदर्भात बघा, हा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन आला तर राज्यसेवा पूर्व 2019 ला. तर काय आहे हा क्वेश्चन? भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 म्हणजे आर्टिकल 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याच्या नवीन राज्यांच्या स्थापना या संदर्भात आहे. हे पहिलं स्टेटमेंट होतं. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट आहे आर्टिकल 3 संदर्भात. त्यात काय? भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्यांच्या स्थापनेसंबंधात अथवा त्यातील बदलांसंबंधी तरतुदी प्रदान करते. आणि यातलं तिसरं स्टेटमेंट असं होतं की भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 अंतर्गत जी विधेयकं सादर होतात ती केवळ लोकसभेतच सुरुवातीला मांडली जाऊ शकतात. तर हे आपल्याला माहिती आहे की हे विधान चूक आहे. मनी बिल असतं जे आपलं अर्थविधेयक ते आपण पहिल्यांदा लोकसभेत मांडतो. राज्य निर्मितीचं विधेयक कोणत्याही सभागृहात मांडलं तरी चालतं, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे याचं उत्तर ऑटोमॅटिकच अ आणि ब बरोबर येणार आहे. आता अनुच्छेद 2 आपल्याला आर्टिकल 2 माहिती आहे की भारतात समाविष्ट नसणाऱ्या राज्यांसंदर्भात आहे. याचं उत्तम उदाहरण कुठलं? तर सिक्कीम. 1975 पर्यंत सिक्कीम भारताचा भाग नव्हतं. 1947 ते 75 काय होतं? ते आपलं प्रोटेक्टरेट स्टेट किंवा संरक्षित राज्य होतं. त्यांचं परराष्ट्र धोरण संरक्षण भारताकडे होतं, पण ते भारतात समाविष्ट नव्हतं. 1974 ला त्या संदर्भात 35वी घटना दुरुस्ती झाली. 10वे शेड्यूल टाकण्यात आलं आणि ते असोसिएट स्टेट म्हणजे सहयोगी राज्य झालं. आणि त्याच्या पुढच्याच वर्षी 36व्या घटना दुरुस्तीने ते भारताचा भाग बनलं. तर हे आर्टिकल 2 मध्ये त्यानुसार येणार. आणि आर्टिकल 3 कशासाठी? भारतातलीच वेगवेगळी जी राज्य आहेत त्यांची समजा एका राज्यातून दुसरं राज्य करायचंय, 2 राज्यांचा थोडाफार भाग घेऊन नवीन राज्य करायचंय, तर त्यासाठी आर्टिकल 3 आहे. त्याचं उदाहरण आपल्याला माहिती आहे, तेलंगणा लेटेस्ट झालेलं. तर हा आपला पहिला पॉइंट आहे. तर आपण ते आर्टिकल बघूयात. तर आता हे नवीन राज्य स्थापन करण्याबाबत संसदेचे अधिकार बघा. आर्टिकल 2 मध्ये काय सांगितलं आपल्याला? आत्ताच आपण बघितलं. जी राज्य भारतीय संघराज्याचा भाग नाहीत पण भारत पुढे जाऊन मिळवेल, युद्धानं मिळवेल, तहानं मिळवेल, त्या संदर्भात आर्टिकल 2 आपल्याला तरतूद सांगतं. काय? भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या नवीन राज्यांच्या प्रवेशासंबंधी किंवा स्थापनेसंबंधी. आर्टिकल 3 काय आहे? तर भारतीय संघराज्याच्या अस्तित्वात असलेल्याच राज्यांच्या संबंधी किंवा त्यातील बदलासंबंधी. हा या दोन्हीतला फरक आहे. आणि मग ह्या दोन्ही संदर्भात आर्टिकल 4 काय म्हणतं किंवा अनुच्छेद 4 काय म्हणतो? तर असे कायदे हे सर्वसाधारण बहुमताने आणि विधिमंडळातील सामान्य प्रक्रियेने केले जातील. याचा अर्थ काय आहे? सर्वसाधारण बहुमत आणि सामान्य प्रक्रिया लोकसभेतली किंवा संसदेतली. तर सामान्य बहुमताने म्हणजे काय? ही सुद्धा घटना दुरुस्तीत आहे. एकूण घटना दुरुस्ती आपल्या घटनेत किती आहेत? तर 3 घटना दुरुस्त्या होतात. कुठली? एक साध्या बहुमताने होते, एक विशेष बहुमताने आणि एक विशेष बहुमत प्लस राज्यांच्या निम्म्या राज्यांच्या सहमतीने. यातल्या जी 368 अंतर्गत आहे आपल्या घटना दुरुस्त्या, त्यात विशेष बहुमत आणि विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांच्या सहमतीने एवढ्या 2च घटना दुरुस्त्या येतात. मग हे जे राज्यांचं विधेयक आहे ते 368 अंतर्गत मात्र घटना दुरुस्ती मांडली जाणार नाही, कारण ते सर्वसाधारण फक्त साधारण बहुमतानं संमत केलेलं असेल, असा ह्या आर्टिकल 4 चा अर्थ होतो. मग हे 2, 3 आणि 4 याची सरळ डेफिनेशन
आपण वरच्या क्वेश्चनला बघितले आलेली आणि त्या संदर्भातला तो प्रश्न होता. मग या आर्टिकल 3 अंतर्गत मग काय काय संसदेला अधिकार आहेत? एकदम नॉर्मल आहेत. नवीन राज्य बनवू शकतात, कुठल्याही राज्याचं क्षेत्र वाढवू शकतात, कमी करू शकतात, राज्याच्या सीमात बदल करू शकतात, नावात बदल करू शकतात, हे सगळे अधिकार आहेत. फक्त आपल्याला इथं महत्वाचे हे तिन्ही कलम 2, 3, 4, 2 आणि 3 मधला फरक 2 आहे. भारतात आत्ता नसलेल्या राज्यांसंदर्भात 3 आहे. आत्ता आपल्या भारतातल्याच राज्यांसंदर्भात नवीन त्यातला भाग काढून राज्य तयार करणं किंवा या संदर्भात. आणि 4 न आपल्याला सांगितलंय की ही आर्टिकल 368 अंतर्गत काय घटना दुरुस्ती असणार नाही, कारण ते सर्वसाधारण बहुमतानं मंजूर केलं जाईल विधेयक. तर हा आपला पहिला पॉइंट झाला. आपला दुसरा पॉइंट काय आहे, तर हे घटना दुरुस्ती विधेयक मांडलं कसं जातं. मग त्या संदर्भातला आधी आपण एक क्वेश्चन पाहूया. तर हा क्वेश्चन आलता राज्यसेवा पूर्व 2020 ला. मग यात काय विचारलेलं, कुठली विधानं खालीलपैकी बरोबर नाही. मग पहिलं विधान असं होतं की राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्य निर्मितीचं विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. दुसरं काय होतं, तर राष्ट्रपती असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी काय करेल, विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले मत मांडावं किंवा विचार मांडावं यासाठी त्यांच्याकडे पाठवेल. आणि तिसरं काय सांगतोय स्टेटमेंट आपल्याला, संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. आणि चौथा आहे, राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार मत स्वीकारण्याचे बंधन संसदेवर नसते. तर आत्ताच आपण बघितलं की राज्य निर्माण करताना विशेष बहुमत येत नाही, कारण ते 368 अंतर्गत दुरुस्ती पण मांडली जात नाही. इथं साधं बहुमत पाहिजे. त्यामुळे हे तिसरं स्टेटमेंट चूक आहे. आणि बाकीच्या स्टेटमेंट संदर्भात आपण आता त्या पॉइंट मध्ये पाहू. आपल्या विधेयकावर 5च मोजून पॉइंट आहेत आणि क्वेश्चन आला तर त्यातच फिरवून फिरवून तो क्वेश्चन येतो. तर बघा, राज्य निर्मिती विधेयकाबाबतच्या तरतुदी काय आहेत. ह्या तरतुदी, तर पहिली तरतूद काय आहे की राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीनंच असं कुठलंही नवीन राज्यांच्या निर्मितीबाबतचं विधेयक मांडता येतं. मग इथे काय सांगितलंय, विधेयक राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीनेच संसदेत सादर करणे आवश्यक आहे. दुसरं स्टेटमेंट आहे, राष्ट्रपती शिफारस करण्यापूर्वी काय करतील, तर ते ठराविक काळात त्याच्याशी संबंधित जी राज्य आहेत त्यांच्याकडे ते विधेयक पाठवतील आणि त्यांचं मत जाणून घेतील. पण ते मत संसदेला बंधनकारक नाही, संसद त्याविरुद्ध सुद्धा कृती करू शकते. म्हणजे काय, राष्ट्रपती शिफारस करण्यापूर्वी ठराविक काळात संबंधित राज्याचा दृष्टिकोन मांडण्यासाठी ते विधेयक काय करतील, राज्य विधिमंडळाकडे पाठवतील. त्यानंतर आता एकदा पाठवल्यानंतर पुन्हा संसदेत समजा त्या विधेयकावर दुरुस्ती करायची असली सारखी, तर दुरुस्ती करते वेळी पुन्हा राज्यांकडे ते विधेयक पाठवायचे का, तर तशी काहीही आवश्यकता नाही. एकदा मत राज्य विधिमंडळाचं घेतलं की त्यानंतर प्रत्येक वेळेस दुरुस्ती करण्यावेळी ते विधेयक पुन्हा राज्य विधिमंडळाकडे पाठवण्याची गरज नाहीये. तिसरं स्टेटमेंट काय म्हणते, राज्य विधिमंडळाची मते काहीही असली तरी राष्ट्रपतीवर किंवा संसदेवरती काय आहेत, बंधनकारक नाहीयेत. ते आपण पाहिलं की म्हणजे राज्य विधिमंडळ जो सल्ला देईल त्याच्या विरोधात काय संसद कार्य करू शकते. आता संसदेत त्या विधेयकावर दुरुस्ती सुचवल्यावर काय करता येतं ते पण पाहिलं. ती दुरुस्ती सुचवली त्या विधेयकावर, ती दुरुस्ती मान्य केली गेली तरी सुद्धा राज्य विधिमंडळाकडे ते विधेयक पुन्हा पाठवण्याची आवश्यकता नाही. आणि यातली शेवटची तरतूद अशी, जे आपण आर्टिकल मध्ये किंवा अनुच्छेद 4 मध्ये पण बघितलेली, असं विधेयक सर्वसाधारण बहुमताने आणि विधिमंडळातील सामान्य प्रक्रियेने संमत केले जाईल. सर्वसाधारण म्हणजे फक्त साध्या बहुमताने. मग ह्या 5 तरतुदी आहेत आपल्या राज्य निर्मिती विधेयकाबाबत. मग या तरतुदी क्वेश्चन आला तर याच 5 तरतुदी आपल्याला येणार आहेत. काय, राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने मांडायचे, राष्ट्रपती परवानगी देण्याआधी त्या संबंधित विधिमंडळाकडे पाठवतील, त्या विधिमंडळाला ठराविक कालावधी ठरवून देतील. समजा त्या विधेयक संसदेत परत एकदा दुरुस्ती सुचवली तर परत पाठवणं काय अनिवार्य नाहीये. त्यानंतर बघा, विधिमंडळाचं मत काहीही असलं तरी संसद त्याविरुद्ध सुद्धा कार्यवाही करू शकते. त्या विधेयकात दुरुस्ती सुचवली तर आणि ती मान्य केली गेली तर ते विधेयक पुन्हा राज्याकडे पाठवायची गरज नाही आणि ते विधेयक सर्वसाधारण बहुमताने आणि विधिमंडळातील सामान्य प्रक्रियेनं मंजूर करता येईल. आता तिसरा जो क्वेश्चन आहे आपला, तिसरा पॉइंट येतो, राज्यांचा क्रम लक्षात कसा ठेवायचा. त्या संदर्भातला बघा, राज्यसेवा पूर्व 2018चा एक क्वेश्चन आहे.
त्यात काय आहे, योग्य क्रमानुसार खाली राज्य लावा सांगितलं. मिझोराम होतं, नागालँड होतं, मेघालय, महाराष्ट्र. मग आपल्याला माहिती आहे इथं नागालँड 1963 ला निर्माण झालंय, महाराष्ट्र 1 मे 1960 ला, त्यानंतर मिझोराम जे आहे 1987 ला, मेघालय आहे 1972 ला. मग याच्यावरून क्रम लागून जातो आपला, ब, ड, क आणि अ. ड, ब, क आणि अ. तर आन्सर नंबर 2. तर ही पण आता हे आपल्याला पाठांतर तरी पाहिजे किंवा लक्षात तरी कशी ठेवायची हे कळलं पाहिजे आपल्याला. तर ते आपण राज्य लक्षात कशी ठेवायची हे पाहूया. मग बघा राज्य निर्मितीचा क्रम बघा, इथं राज्य दिलेली. तर आपल्याला महाराष्ट्र आपलं माहितच असतं की 1 मे 1960 महाराष्ट्रातून गुजरात निर्माण झालं, महाराष्ट्र येऊ किंवा गुजरात येऊ हे 15वं राज्य आहे. त्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं 1963 नागालँड, आसाम मधून नागा भाषिक प्रदेश वेगळा केलेला, तिथे आंदोलन झालेलं. त्यामुळे मग आज आपल्याला लक्षात काय ठेवायचंय, महाराष्ट्रानंतर नागालँड झाले, एवढं लक्षात ठेवले. मग ही 2 राज्य लक्षात राहील. 1966 ला काय झाले, हरियाणा आणि पंजाब ही 2 वेगळी राज्य झाली. आता हे लक्षात कसं ठेवायचं, तर 1965 ला भारत पाकिस्तान युद्ध झाले. मग आपण असं म्हणायचं की शिखांनी त्या युद्धात पराक्रम गाजवला म्हणून त्यांना राज्य भेटलं. मग ते राज्य आहे 65 नंतर 66चं. मग अशा प्रकारे ही आपली 3 राज्य लक्षात राहिली. त्यानंतर हरियाणातला जो डोंगराळ प्रदेश होता त्याला केंद्रशासित हिमाचल प्रदेश मध्ये समाविष्ट केलं गेलेलं आणि त्या हिमाचल प्रदेशला 1971 ला राज्याचा दर्जा दिलता. आता हे थोडा वेळ राहू द्या एकदा, आपण थेट 1972 ला जायचंय. 1972 ला आपण काय म्हणायचंय, 1972 साल लक्षात ठेवायचं, इयर लक्षात ठेवायचं. आणि त्यावेळेस नॉर्थ ईस्टला बाबा खूप बदल झाले. 1972 ला काय आपल्या ईशान्य पूर्व दिशेच्या राज्यामध्ये खूप बदल झाले. मग त्यात 3 राज्य आहेत वन टाइम 1972 ला, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. ती लक्षात ठेवायची आपल्याला, MTM. मग हे ईशान्य पूर्वमध्ये बदल होण्याआधी 1971 ला राज्य निर्माण झालं होतं. तर ते कुठलं, तर ते असणार आहे आपलं हिमाचल प्रदेश. त्यानंतर याच्यानंतर येतं आपलं सिक्कीम. सिक्कीम आपल्याला पाठ पाहिजे. सिक्कीम काय, सिक्कीम संदर्भात 35वी घटना दुरुस्ती 36वी. मग सिक्कीम झाले 1975 ला. 35व्या घटना दुरुस्तीने काय झालं आपलं सिक्कीम असोसिएट स्टेट म्हणजे सहकारी राज्य, आणि 1936व्या घटना दुरुस्ती 1975 ला पूर्ण राज्य झालं. त्यानंतर थेट यायचं 1987 ला. 1987 वर आहेत 3 राज्य, मिझोराम, अरुणाचल, गोवा. हे लक्षात ठेवायचे, MAG, मॅग म्हणा, माग म्हणा, काही पण ह्या अल्फाबेटनुसार. मग हे 1987 ला 3 आहेत, मिझोराम, अरुणाचल आणि गोवा. त्यानंतर आपण 2000 ला येतो, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. ही तर लक्षात ठेवा आपल्याला सोपीच आहेत, जून महिन्यातच 3 राज्य झालेत. ही अल्फाबेटनुसार आहेत बघा, CUZ, छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड ही 3 राहिली. आणि सगळ्यात शेवटचं राज्य आपल्याला माहिती आहे, जून 2014 तेलंगणा. मग असं थोडंफार ट्रिक, थोडंफार त्याची पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर राज्य लक्षात ठेवाय काहीही अडचण नाही. बघा महाराष्ट्र आपलं माहिती आपल्याला 1960 ला. मग आपण काय म्हणणार आहे, महाराष्ट्रानंतर कुठलं राज्य झालं, तर 1963 ला नागालँड. नागालँड झाल्यानंतर आपण काय म्हणणार आहे, 1965 ला झालं भारत पाकिस्तान युद्ध, म्हणून मग 1966 ला कुठलं राज्य निर्माण झालं, पंजाब आणि हरियाणा. त्यानंतर मग हरियाणातला जो डोंगराळ प्रदेश होता त्याचं काय झालं, 1971 ला हिमाचल प्रदेश राज्य झालं. हिमाचल प्रदेश तसं लक्षात नाही राहिलं तरी आपण काय म्हटलं, 1972 ला नॉर्थ ईस्टला खूप बदल झाले. खूप बदल होऊन काय झाले, MTM तयार झाले. काय, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय. आणि ते तयार होण्याच्या आधी 1971 ला आपलं आहे हिमाचल प्रदेश. 1975 ला सिक्कीम माहिती आहे आपल्याला. 1987 ला जायचंय, 87 ला काय, MAG, मिझोराम, अरुणाचल, गोवा. त्यानंतर आपण येतो जून 2000 मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या काळात, तिथं CUZ, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड. आणि शेवटचं आपलं राज्य आहे तेलंगणा, जून 2014. मग बघा ही राज्य निर्मितीबाबत हे 3च पॉईंट आपल्याला प्रिलिमच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत आणि एवढे सोपे आहेत. हे 3 पॉईंट लक्षात राहिले, आपण 3 क्वेश्चन बघितले, अशा प्रकारचेच ते 3 क्वेश्चन येणार आहेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू, धन्यवाद.